या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. अहो काय सुंदरा मॅडम, किती हुडकलं तुम्हाला मी. इथंच होते की. मी तुमची एवढीसाठी गाठ घ्यायला आलोय. आपल्याला काय 2-3 दिवस कामाला यायला जमणार नाही बघा. का हो? नाही, जरा अर्जंट काम आहे माझं. तालुक्याला जायचंय मला, काम आहे माझं महत्वाचं. पण आपल्या जनावरांचं कसं होणार? एवढे बार घ्या सांभाळून मॅडम. चालतंय मग, पण 2 दिवसामध्ये या. येतो मॅडम, लय महत्वाचं काम आहे. माझ्याशिवाय काम होत नाही तालुक्याचं. जाऊ का? हो हो बरं जातो मॅडम मग. हो चालतंय गे. पिऊन फुल आहे बाई बाबा. अरे ये बाबा बाहेर ये. आला का? काय ग म्हातारे? अरे बाबा कामात त्याच बघ. कामाला चाललोय. तुला सांगतो ती सुंदरी नाही होय, सुंदरीकडे चाललोय कामाला. सुंदरीच्या नादानं ती दुसरी ती नादली नाही, ते नाही सुंदरीला घालवून उंदरीला घालव. म्हातारे ती सुंदरी का नाही, तिने तुला सांगतो त्या नाऱ्याला लुटलाय आणि बंगला बांधलाय 2 मजली. आणि ते गुरांच्याच कामावर ती म्हणली थांब म्हणलंय गुरांच्या. काय गुर काय फरक पडतोय आपल्याला? काय फरक पडतो? 4 रुपये कमवायचं. हो आणि हो की आणलंय 2.5 किलो दळण, तेवढं दळाय टाक. हा बर हो, घरात ठेवलं जातो आता. मी टाकणार होतो पण मी जातो आता. हा हो जा. हे का बोलवले सुंदराने कोणाच ठाऊक मला. हेतच बसली पाय हलवत. का गं सुंदरे बोलवलं होतं? बरं झालं बाई तू आलीस. बोल की, काय काम होतं? अगं आपल्या जनावरांची राखणदार आहे ना, गेलाय 2 दिवस गावाला त्याच्या. हा हा मग म्हटलं आता हऱ्याला पण लोड पडतोय. म्हटलं मग तू लक्षात आली माझ्या. हा म्हणून तुला बोलवलं ग. मग काय काय करायला लागल गुरांचं? हे बघ, शेण काढावं लागल, झाड. काय मग तेच काम असतंय की. बरं अजून काय करायला लागल मग? आता जे असते आपल्या इथं काम तेच. होय मी करेन बाय, पण रोजच्या रोज आपल्याला पैसा भेटला पाहिजे, त्याशिवाय आपण करत नसतो काम. अगं बाई तू फुकटची करणारी आहेस का काम? हा आपल्याला रोकठोक असतं आपलं बोलणं. मग कोण आपल्याला फटकळ बोललं तरी चालेल बाया. हो चालतंय चालतंय. मग कधीपासून येऊ का? उद्यापासून का आजपासून झोपू मग कामावर? अगं आजपासूनच कर की सुरुवात. चालतंय. मग पेमेंट भेटेल ना मला? अगं हो ग, तू त्याची काळजीच करू नको. चालतंय, तू हाय म्हणल्यावर काय मला टेन्शनच नाही. जाऊ का मग? हरे काय? हे बघ हरे हाय इथंच. बरं बरं जाते मग मी. एक काम झालं बाई माझं, टेन्शनच मिटलं. या नाऱ्याला म्हणत होतो का, नाऱ्या सुंदरीचा नाद नाही चांगला. हा सुंदरीच्या नादानी सुंदरीच्याच गुरांवर कामाला राहायची वेळ आली शेवट. अवघड आहे बाबा. खा बाबा खा. हर्या ए हर्या, का ग सांगे? ती आली मी कामाला इथं. कामाला? हो, ती सुंदरी म्हणली मला की ये म्हणून 2 दिवस. म्हणजे गुरांवर वय? हो गुरांवरती. हाऱ्याच्या जोडीला म्हणली कोण बाय नाही. होय म्हणली ये म्हणून 2 दिवस आपला पगार देते तुला. बर मग काय थोबाडा बघते, उचल की पावट्या मग. अयो अरे नीट तरी बोल की. अरे काय तुझ्या तोंडात सारखं नुसतं कडू कारलंच आहे. हा मी कडूच माणूस आहे. आणि ती उचल पाटकीने मोठीला या माहितीशीत कामाला आल्यागत नको करू. अहो किती घाण आहे इथं. घाण आहे मग काय तर शेणन बिन पडलंय. निर्मळ आहे तर घरीच बसायचं होतं ना. कशाला गुरांच्या ह्याच्यात यायचं? बरं करते बाबा करते. आता काय आलंय पावट्या पाटकीने. हो मी सुंदरीला सांगितलंय, मी काय असेल ते गायला खाया किती घालीन. पावट्या बिवट्यात असलं उचलणार नाही मी अजिबात. गावात नाव आहे आपलं देखूनपणा. नासका तू नासकी, आम्ही कुठलं नासकत हवा. आणि नीट मागे पुढे बघून उचल. घालन काय लादबीत मग काय वहीन घालते आय करते. सांगा बाय अवघड झालंय बाया तुझं. काय आता खरं नाही. चांगली खापुर्डी पाळली होती, ती बी टाकली देऊन. आणि आता बसले पावट्या उचलत. असू दे बाबा, तुला काय करायचंय? नासक्यावानी बोलू नको. नासक्यावानी बोलू नको. काय गैनीला थांबली का काय? आय 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 आय
कशाला गे गुरांचं जमत नाही तर ती गायला थांबत होती ना आलंय वय इकडं तुला माहिती ना गायला हात मारते मग कशाला मला तिथं कामाला ठेवायचं हा तुला पैशाचं ती ना लगेच वाटलं तासभर काम केलं की पैसे मिळाले. जाते का मला थोबाड करून? तू या घरी मग तुला बघते किरडी मला अरे त्या नादी लागले असं असतं तुला बघतो कसं घ्या अजून अगं बया कोण आलं वाटाने हरे तर नाही बया हा तर गोट्यात काम करतोय नार्या मला माहित होतं ग अयो तुला आणलंय तुझ्यासाठी थांबू ऐक की हा मला लयच आठवण येत होती रात्री अक्षरशः तू माझ्या सपनात आलती असं आहे वय हा असलं भारी सपन आपलं लग्न बिग्न झालेलं काय तुला सांगू सकाळी बघितलं तर तू नव्हतीच कुठं दिसलीच नाही अगं त्याच्यामुळेच वाईट वाटायला लागलं लय आठवण आली म्हणून मग म्हणलं चटक्याने गाठ घेऊन येतो मग पटकीनं आलो बघ तुझ्याकडे ए बाबा हा. हे सगळं असू दे पण हे लग्नाचं बिग्नाचं काही विषय काढू नको हा नको लग्न अरे मी तर तुझ्या विश्वासावर रांडका राहिलो एवढे दिवस मग राहणार का अयो बरं ती जाऊ दे लय दिवसात ना तुला बघितलं का नाही होय का एवढा आनंदी झालाय का मला काय तुला सांगू असं आहे व्हय. लयच भारी वाटलं अगं बया हा. हा बोल मग काय चाललंय मग अजून लयच दिवसांनी इथं पण होय गो ऐक बंगला बिंगला हे काय म्हणजे तू कुठं होती कुठं गेली हा मग काय पैसे म्हणजे काय पण मी भिकायला लागलो खरं तर तू कशाने भिकायला लागला नाही भिकायला नाही म्हणलं मी मग काय बोल मी तुझ्यामुळं आता की तू ह्या लेवलला आहे तर मी ह्या लेवललाच आलो ना तुझ्यामुळं हा. माझं ते तुझंच की हा 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 खरंय खरंय मग मला कळलं हर्याला संगीला तू कामालाच ठेवलं इकडं होय हा हा मग मी जाऊन येऊ का झाक्या मारून येतो आहे जरा त्यांच्यावर कशाला हा जाके कशाला मारायचं एखाद्याला कशाला चिडवायचं नको का अजिबात नाही चिडवायचं मग चल की मग आपण मस्त घरात बसूया मस्त हे बघ तो आपलाच माणूस आहे ना आपलाच आहे हा तर मी तुला काय बाहेरचं काय सांगणार नाही बघ हा काम ना हा अजिबात नाही सांगणार हा, मग तुझी इज्जत ती माझी इज्जत बाबा हा खरंय खरंय अरे वा पटलंय की नाही तुला लय मला हाय का नाही? काय हा. तेवढी घरात नाही हा. का 2-4 भांडी येते ती जरा घास काय बोलली भांडी आणि मी घासत नसतो मी काय असं तसं वाटलो काय तुला भांडी घासत आपल्याला नाही जमणार आता तू असं कर ना बर ठीक आहे असू दे भांडी नाही पहिल्यांदा मी फरशी पुसणार मग भांडी घासणार होय होय चालतंय चालतंय तेवढं सगळं झालं मग झाडांना पाणी पण घाल होय हा मालिकाच करतो मी तुझ्या आता आपला माणूस आहे रे आईला अवघड झालं चला बाबा हे पण काम झालं तर आरामच आहे आपला काय दिवस आले आता भांडी घासायचे घास घास भांडी घास ग बाई भांडी घास ग सुंदरीच्या नावाने भांडी घास ग भांडी घास भांडी भांडी खणखणीत तोंड दिसते का सुंदरी कशीच होणार दिसतंय का तो अयो दिसतंय हा कशाचं
अरे आपलं तोंड रे तोंड धुतो तू. सुंदरीच्या घरी तू भांडी घासतोय ना रे? नाही रे बाबा, मग काय करतोय? फेस वॉश लावून तोंड धुतो तोंड धुतो. आता लका मी जसं सांगितलं बेताडून तोंड एक करतो का नाही तसं मला वाटतं आता तुझं करावं. हा खुशाल का बायसाठी का तू भांडी घासत बसला ना रे? अरे ती म्हणली तुला बाहेरचं काम सांगत नाही, तू माझा माणूस आहे हा म्हणून म्हणली मला भांडी घासून घे. पण मी कमी वय, मी तिला म्हणलं मी भांडी घासत नसतो. बर हा पहिल्यांदा म्हणलं मी फरशी पुसणार, फरशी मग भांडी घासणार म्हटलं. तरी म्हणलं का मी इथून तिथून वाकून बघत आलो तर फरशी कगळी कस काय चकाचक आहे ती? सगळं तोच केलंय वही. प्रेमापोटी करावं लागतं एवढं तेवढं. अरे गोट्यात गुरांवर होतो हा आणि संगी हा मग संगी आली होती. आता सुंदरीला बी कळून नाही वैर. खुशाली एकट्याचं काम आहे आणि दुसरी लावली संगीला. अरे हिला झालाय पैसा लई. तुझ्यामुळे झालाय सगळं कमवून घातलं तिलाच. असं ते अरे तिला म्हटलं की हा. लग्न बिग्न म्हटलं माझ्या संग कर. तर मला म्हणते असाच रांडा करा, मी नाही म्हणली लग्न नाही ना ती लग्न होणार नाही. मी बी तुला 4 वेळा सांगितलंय पण तू ऐकाय कुठलं राहणार आहे? आता कसं मग संगीचं सांगू का? लागली वाट 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 कराय. तिला पहिल्यापासून सवय. अक्षय कुमार कसा फिरकून लाट टाकतो फिरवून अशी हा ती कराटी होती. तशी लाट दिली फेकून उकांड्यात संगी. काय बोला? अरे लय म्हणलं ती सांगा यावं आणि सुंदरीकडून पगार बी आणा यावं म्हणलं पण तू बसलाय भांडी घासत. काय का अरे आता असं ते दिवस याचं त्याचं असतेच किती राहिल्यात? थोडी राहिलेली दिसते. सगळी झाली एवढा डबा. हा हा तोंड दिसतंय का? नाही तोंड दिसणार तुझं 100%. बर भांडी बिंडी घास. 2 फारशे बी राहिल्यात कोपऱ्यातल्या ती बी पूस आणि तिथं ये पाराव मी थांबतो. जाऊ आपण पुढे. दिवस आबरू गेली सगळी. सांगू नका कोणाला. काय नशिबाला. घास भांडी घास. अरे हा अरे ह्या चेन्नईला कधी तेल बिल केलंय का नाही? तो आरती आला माग झालोय मी. काय अवस्था. जायचंय कितीला मन खुशाला का असल्या सायकली कसं जायचं सांग बरं. रोडला लागल्या तुला बसून नाही तू किती बोलशील? अरे कशाच वाकण बिकन का ही सायकल ना रे? हा बघ की. अरे अरे गाडीला चावी या. मग बघतोय काय? जा घे घे गाडी गाडी बरं. लावतो सायकल इथंच. लॉटरीच लागली आता. कसं आयो मला काय आयो तुला काय कळतं बिळतं काय? हा गाडी त्याला का घोटाळा झालाय. मी खाली वाकून बघतोय काय झालंय काय नाही तर अंगावर असा उड्या मारून बसतो का? नाही आपा ती काय झालं माहितीये का? काय झालं? ती गाडी वाटत होती ना हा. ती मी साईडला घेत होतो. मागे सर घेतला का उगा करायचं का जावं का नाही? गाडी असलं झालेला का? जाऊ दे गाडीला का जाऊन द्या भिऊन द्या मग तुला का? अरे कुठे गेला? अरे कुठे गेला न आमका कुठे गेला? बघ तिकडेच कुठं असेल तिकडे. हा बघतो लगा 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 गडी कुतावलाच असता आता. बोकन नाही तर काय होईल ना का? खुशाल गाडी चोराय जातोय. तू मला लावलं लावला मला काय माहिती म्हातारा पलीकडेच बसलाय म्हणून. गाडी त्याची खराब झाली त्याला बी अक्कल नाही. वाटर मध्येच लावली आडवी गाडी. मला वाटलं काय एवढ्या लांब जायचंय आपलं हांडली केक जाता येईल. मी हो घेतो खांबाला चिटकावणार होतो. मार खाता खाता वाचलो ना मी. बरं जाऊ दे आपल्याला सायकल दार्जे नाही. हीच आपली लक्ष्मी. हा चला. मॅडम काय झालं? अहो तुम्हाला माहिती का काय झालं? ती काय माहितीये का? मग ती सुंदरीच्या घरी गेली होती कामाला. मी हा. म्हणले 2 दिवस या चांगला पगार देते. हा. पगार देते म्हणले शेण उचलायला लावलं बाईनं मला माहिती का? हा, मग काय शेण झालं? उचलत होते आणि कोण माझ्या जोडीला हर्या. हा ती गायनं माझ्या पॅकेटात जी लत घातली मॅडम, ती माझं पॅकेटाचा उभं सुद्धा राहू देईना मला माहिती का? तुला कसं काय गायन घातली असं वाटतंय? अव खाली अशी शेण बुरत होती. आता माझ्या काय पाठीला डोळा आहेत का? जी डुसणे दिले बाईनं मला त्या. हाऱ्यानं लात घातली तुला. काय सांगताय? मग मी बघत होती की. तुम्ही कुठं होता तिथं? ही काय इथंच बसली. मग तुम्हाला दिसतोय इथनं? मग हे काय येत नाही इथनं सगळं दिसतंय. बघितलं का? अहो मॅडम सांगायचं तरी मला. आहे ती बघ दिसतंय का नाही बरोबर? मग काय तर मग? मला सांगायचं तरी तिथंच नाही त्याला थोबाडला असता चांगला. पण आता तू मी बसली इथनच म्हणलं आता येईल ही थोड्या वेळानं माझ्याकडे. जोरात घातली मॅडम लाता. माहिती का असं करतात का? सांगा. चल आपण दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात जाऊ दे. ते जळू दे पेटू दे दवाखाना. माझा दादा आलाय. माझ्या दादाला सांगते नाही त्याचा 9 12 3 13 केला ना तर नावाची संगी नाही बघा. दादाला
लय डेंजर आहे हा, बाबा. सांगे मग कशी दिवसात चालणं दाखवते का नाही बघा तुम्ही. बरं, चला पुढे दिशी. चल 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 जाऊ. दादा बोल किती ते अहो काय तुम्हाला सांगायचंय गावातली माणसं आहेत टुकार लय माझ्या माग लागल्यात माहिती का माझं जगणं नुसतं मुश्किल केलं हे मॅडमला विचारा. एवढी काय घाबरली मी असल्यावर मग काहीतरी करा आता तुम्ही वाट लावा काहीतरी त्यांची एवढा तुमचा दरार आहे म्हणल्यावर. मी बघितलं त्या हारेने लाथ घातली तुला माहितीये का? एवढं मारा हिंमत झाली का त्याची मग काय बॅकटात माझ्या लात घातली जोरात तर पाडली मला रस्त्यावर. मला फोन करायचा ना मग तर तुमच्याकडे आली पळत. पण तू काय काळजी करू नको कुठे गेली कुठे जाऊ गेली हाय गावातच. जाऊन 100 तुकडं करतो मोडतोच त्याला मी हा ठेवतो नका तुम्ही. चल तू मोर हा, चला. चल मी आलो लगेच गाडी घेऊन अरे कुठे गिरे असतील गावात तिकडे असलेली तुला माहिती आहे कुठे आहे ती गावात असतील की चल बस गाडी व्यवस्थित बस कुठे आहे ती मला जाऊ दे एवढी अरे मालिश काय झालं झालं काय मालिश करायला लय खतरनाक माणूस आलाय. खरं अरे त्या संगीचा भाव बघितलाय का तो कधी? संगीचा भाऊ होय संगीवानीच बारकाट असं असं 1.5-2 फुटाचं अरे जबे एवढी केस आहे त्याची. हो जब एवढी केस मग काय तुला सांगायचंय तू घाबरू नको हा. तुला सांगतो मागल्या वेळेस काय झालं माहिती का काय? अरे एक जणाची गुडघे इतकी केस झालती कसलं त्या आयुर्वेदिक तेल लावत होता जिंजाला धरू मारलाय मी त्याच्यामुळे कोणी येऊ दे निश्चित आकडा माझ्या तोंडापेक्षा मोठा आहे का? काय सांगतोय? तुला काय सांगायचं? जब्या. अरे ती तिकडून आलेलं ती तर नाही ना अरे पडतोय कुठं? कुणाच्या नादी लागला होय रे नार्या लका लईच भूत मागाळेला काही अरे कुठं येईन ह्याचा नियम नाही रे हा नार्या पलीकडे कोण आहे का बघ नाही तर खेळ होईन बाबा माझा तर धडा व्हायला मी आहे बघ नाही कोण कोण नाही चल की चढकीवर चढ काय झालं 3 दिवस झालं खांब हालतोय बैल दिला का ना होय त्याच्यामुळं अयो ते कशाला नाही वर चढा येत नसले तर मी वर चढवतो की तुला हा होय नाही माझा मी चढेल की. काय करतो सांग तू हे काय आता जाणार खांबाव हा आणि ती तुम्हाला सांगतो 4 नंबरचा बोल आहे का ना हा. आता आलो टाकून माघारी बोल किती आहे तू वर आहेत की 2-4 दिसतात होय चढतोय का वर हा हे चढ काय बस. अयो इकडे अयो अयो थांब अयो गाण्या चावल्या गतच झालं गाड्या काही अंडरटेकर आहे का काय नाऱ्या बघ बाबा तुझा तू